अमित शहांकडून ऑपरेशन देवेंद्र सुरू, फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील असं शहांना वाटतंय। फडणवीसांनी पंतप्रधान होऊ नये म्हणून शहांनी खासदार फोडायला लावले, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। आईची शपथ घेऊन देखील गद्दारी केली, मुलीची सोयरीक जुळवण्याच्या नावाखाली स्वतःचीच खोक्यांसोबत सोयरीक जुळवली, उद्धव ठाकरेंचा वाशीमधून खासदार संजय देशमुखांवर हल्लाबोल, भर सभेत ऑडिओ क्लिप ऐकवली। शिवसैनिकांची माफी मागण्यासाठी मतदारसंघामध्ये आलोय, गद्दार एवढी वर्ष बुरखा पांघरून राहिलेच कसे, आमदारांना 50 कोटी मग खासदारांना किती दिले, उद्धव ठाकरेंचा घणाघात। यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून शिंदेंचा गद्दारांचे शिरोमणी म्हणून उल्लेख। उद्धव ठाकरेंनी दाखवलेला व्हिडिओ खरा, फुटीर खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया, मी शपथ घेतली नव्हती, संजय देशमुखांची उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे काहीही म्हणाले तरीही साहेबांवर उलटून बोलणार नाही, ठाकरेंनी सभेत केलेल्या टीकेनंतर खासदार आष्टीकर यांची प्रतिक्रिया, पुढच्या वेळी निवडून येईन की नाही ते काळच ठरवेल, आष्टीकरांचं वक्तव्य। गद्दारी करायची असेल तर पुन्हा निवडून येऊन दाखवा, 12 वर्षे मोदी विकास करू शकले नाहीत, हे काय करणार, पंतप्रधानांसह फुटीर खासदारांना संजय राऊतांचा खोचक टोला। मुख्यमंत्र्यांसोबत विमानात उच्चस्तरीय बैठक, फडणवीसांसोबतच्या एकत्रित प्रवासावर उद्धव ठाकरेंची मिष्कल टिप्पणी। विमानापेक्षा इमान महत्वाचा, फडणवीसांना कपटी मित्राची जाण, ठाकरे फडणवीसांच्या एकत्रित प्रवासावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाष्य। मंत्री उदय सामंत यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत, शिंदे फडणवीसांचा हस्तांदोलन करतानाचा फोटो शेअर, तर नावापुरताच हात हातात असल्याच्या चर्चा, विजय वडेट्टीवार यांची टीका। आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। ठाकरेंचा दौरा हा राजकीय ढोंग, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर ज्योती वाघमारे यांची टीका, उद्धव ठाकरेंसोबत कुणीच राहिलं नाही अशीही टीका। भाजप हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारा पक्ष, राम मंदिर दान घोटाळ्यावरून उद्धव ठाकरे कडाडले, तर अटलजी अडवाणींना कधीही निधीची कमतरता भासली नाही, विकास निधी हा काय भाजपच्या मालकीचा नाही, ठाकरेंचा घणाघात। 2029 ची निवडणूक भाजप एकटा लढणार, शिंदे अजितदादांचे आमदार फुटतील, फुटीर आमदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढतील, रोहित पवार यांचा खळबळजनक दावा। रोहित पवार पुढे तुम्ही आमचे झेंडे घेऊन फिरणार, ऑपरेशन तुतारी आधीच झालं होतं, अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीवरून मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। खासदार ओमराजे निंबाळकर आणि श्रीकांत शिंदे तिरुपती बालाजीच्या चरणी, दोघेही केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी बालाजीला साकडं घातल्याची चर्चा। सर्वसामान्यांचे प्रश्न मला सोडवायचे आहेत, सामान्य लोकांचा विकास करण्यासाठी सत्तेच्या बाजूने आलो, लोकांचा विकास हीच प्राथमिकता आहे, ओमराजे निंबाळकर यांची बंडानंतर प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये मल्हार पाटलांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, वाढदिवसानिमित्त भावी खासदार अशा आशयाचे बॅनर, मल्हार पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांचे पुत्र। ठाकरे सेनेच्या रवी किरण इंगवलेंकडून आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ समोर, क्षीरसागर कंत्राटदारांकडून खंडणी मागत असल्याचा आरोप, 40 लाख दिल्याचा कंत्राटदाराकडून उल्लेख, तर आम्हाला वरही पैसे द्यावे लागतात, क्षीरसागर यांचं वक्तव्य। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, व्हिडिओ एडिट करून माझ्यावर आरोप, उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार, खंडणीच्या आरोपांवर आमदार राजेश क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण।